आठवड्याभरापासून थंडीचा कडाका वाढलेला आहे, याचाच परिणाम भाजीपाल्यावर देखील झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। जालना शहरातील महात्मा फुले भाजी मंडईतील शेवगा हा गायब झाल्याचं पाहायला मिळत आहे। शेवग्याचे भाव तब्बल 500 ते 600 रुपये किलो इतकं झाल्याने ग्राहकांनी शेवगा खरेदी करण्यास पाठ फिरवली आहे। या ठिकाणी भाजीपाला विक्रेत्यांशी बातचीत केले आमचे प्रतिनिधी रवी शिकारे यांनी। गेल्या आठवडाभरापासून थंडीचा कडाका वाढलेला आहे, याचाच परिणाम आपल्याला भाजीपाल्यावर झाल्याचं पाहायला मिळत आहे। आपण सध्या जालना शहरातील महात्मा फुले भाजी मंडी या ठिकाणी आलेलो आहोत। या ठिकाणी काही भाजीपाला विक्रेते आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत आणि यासोबतच या मार्केटमध्ये शेवगा जो आहे तो गायब झाल्याचं आपल्याला चित्र पाहायला मिळत आहे। आपल्यासोबत काही भाजीपाला विक्रेते आहेत। दादा, काय सांगसाल नेमकं सध्या मार्केटमध्ये शेवगा दिसत नाही, याचं कारण काय? नाही सर, जालन्यातली म्हणजे सगळ्यात मोठी मार्केट ही महात्मा फुले 1965 पासून तर सध्याला जे आपलं शेंगा आहे, शेंगाचं उत्पादन जालन्यात आणि आपलं जालना औरंगाबाद या भागात कुठे होत नाही शेवगा, आणि शेवगाचं उत्पादन सध्याला येतच नाही। शेवगा सध्याला म्हणजे एप्रिल मार्च दरम्यान या दरम्यान शेवगाचं उत्पादन येतं। यावेळी म्हणजे बाकी भाजीपाल्याचं उत्पादन जालन्यात होतं, फक्त शेवगा शेंगाचं उत्पादन आपल्याकडे होत नाही। सध्या काय भाव चालू आहे नेमका शेवगा? आपण शेवगाचा भाव बघितला तर 500 रुपये केजी, 500 रुपये किलो, 600 रुपये किलो असे शेवगाचा भाव चालू सध्याला। आणि सध्याला फक्त शेवगा छत्रपती संभाजीनगर जाधव मंडी या ठिकाणी ते पण माल आला तर खूप कमी माल, म्हणजे इकडे माल येतच नाही शेवगा, कारण त्याचं सध्याला इकडे येत नाही ना उत्पादन, शेंगाचं उत्पादन नाही इकडं। आपल्यासोबत भाजीपाला विक्रेते आहेत। दादा, काय सांगाल नेमकं सध्या मार्केटमध्ये शेवगा दिसून येत नाही, याचं कारण काय? नाही याचं कारण आहे कारण की शेवगा खूप 100तून 10 झाड येत राहते। हे बाहेर गावाचा माल आहे, आपल्याकडे माल नाही, आणि त्याच्यामुळे खूप मागे 400 रुपये किलो चालला। बरं, याचा भाव कधी उतरण नेमका? याचा भाव तरी भी इसका भाव शेवगे का 6 महीने के बाद 400 रुपये किलो नहीं, 3-4 महीने बाद शेवगा 3-4। दादा, काय सांगसाल नेमकं सध्या शेवग्याचे भाव काय चालू आहे मार्केट? आवक कमी झाल्यामुळे जालन्यामध्ये 500 ते 600 रुपये किलो आहे। याच्यानंतर जानेवारी ते फेब्रुवारी मध्ये आवक वाढल्यानंतर कमी भाव होणार आहे। आता सध्या शेवगा कुठत नाही, जालन्यामध्ये शेवगाची आवक एकदम कमी आहे, त्यामुळे भाव वाढलेले आहेत। आणि ग्राहकांचा काही प्रतिसाद नाही केला जास्त नाही। दादा, काय सांगसाल नेमकं सध्या शेवगा जो आहे त्याचे भाव काय सुरू आहे? त्याचे भाव 100 रुपये पाव, 400 रुपये किलो आहे। बर, ग्राहकांची आहे का नेमकं मागणी आहे का त्याला, आणि रेट कशामुळे वाढले इतके? ते या दिवसात कमी होतो जास्त, त्याची पिकनिक जास्ती नसती, बर, थंडीमुळे ते जास्त येत नाही, हा, यामुळे त्याचे भाव वाढत। किती दिवस राहतील हे भाव? हे एक महिनाभर लागेल त्याला। नमस्कार मावशी, काय सध्या शेवगा आहे का आपल्याकडे? शेवगा नाही दादा। बर, काय कशामुळे नाही नेमकं? शेवगा कशामुळे नाहीये? लय महाग आहे दादा, आवक नाही। बर, तरी अंदाजे काय भाव चालू आहे बरं शेवग्याचे? शेवगा चालले 40 रुपये किलो, 80 रुपये किलो शेवगा चालला दादा, काय गरिबांना पोट भरावा। या ठिकाणी आपण बघू शकतो की भाजीपाला खरेदी करण्यासाठी ग्राहकांची या ठिकाणी गर्दी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। वेगवेगळ्या पद्धतीचा भाजीपाला खरेदी करताना आपल्याला ग्राहक दिसत आहे। आपल्यासोबत भाजीपाला विक्रेते आहेत, दुकानदार, आपण त्यांच्याशी बोलू। दादा, काय सांगसाल नेमकं सध्या शेवगा जो आहे त्याचे भाव काय? आणि आता चालू आहे 400 ते 600 रुपये किलो। बरं, काय कारण याचं नेमकं इतकं? काय नाही, हे सीझन त्याचा सीझन येते फरवरी ते जून महिन्यात। बरं, ग्राहकांचा प्रतिसाद आहे की नाही मग त्यांना? आहे ना, मागणी आहे का? आहे, मागणी पण आहे। धाब्यावर जास्त चालू आलं, ते धाब्यावरचा रेट त्याला 400 रुपये अंडी असा आहे, म्हणून जास्त आहे। बरं, आता याचे भाव जे आहे ते कधी कमी होतील? जानेवारी त्याचे भाव कमी होणार। तुमचं नाव? वसीम बागवान। आपण या ठिकाणी बघितलं की शेवगा याचे भाव जे आहे ते गगनाला भिडलेले आहे। 500 ते 600 रुपये किलो तब्बल त्याची विक्री चालू आहे, आणि त्यामुळं ग्राहकांनी देखील शेवगा खरेदी करण्यासाठी पाठ फिरवल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। रवी शिकारे, जालना नाईक डिजिटल, जालना।